तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती। तर दिनांक 18 मार्च 2026 रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा अंदाज हा कसा आहे याविषयीची अपडेट प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांनी दिलेली आहे। आणि तीच अपडेट आपण प्रत्येक जिल्ह्यासाठी कशी आहे ही पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो रिपोर्ट। या रिपोर्टवरती तुम्ही येथे पाहू शकता, येथे दिनांक आहे 18/3/2026 डे 2। तर या दिवसासाठी प्रादेशिक हवामान केंद्राची येलो अलर्ट मधील जिल्ह्यांसाठी कशा प्रकारची रिपोर्ट आहे ती आपण येथे जाणून घेऊया। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता 18 तारीख आहे आणि येलो अलर्ट मधील जिल्ह्यासाठी असलेली व अवकाळी पावसाची अपडेट आहे। त्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा हा 30 ते 40 किमी प्रति तास अशा प्रकार येण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे। तर तुम्ही पाहू शकता हा रिपोर्ट प्रादेशिक हवामान केंद्राने येलो अलर्टमध्ये असलेल्या जिल्ह्यांसाठी दिलेला आहे। तो रिपोर्ट असा आहे की या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व त्याचबरोबर वादळे, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे। आणि या वाऱ्याचा वेग प्रति ताशी 30 ते 40 किलोमीटर पर हवर अशा प्रकारे असणार आहे। तर हा जरा येलो अलर्टमधील जिल्ह्यांसाठीचा अंदाज। तर आता आपण प्रत्यक्षात पाहूया की दिनांक 18 मार्च रोजी प्रादेशिक हवामान केंद्राने कोणकोणते जिल्हे येलो अलर्टमध्ये दिलेले आहेत आणि त्याचबरोबर त्या जिल्ह्यांमध्ये हे वातावरण असणार आहे। तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता, आता हा रिपोर्ट होता 18/3 म्हणजेच 18 मार्चसाठी आणि त्याचा हा नकाशा आहे। तर या नकाशामध्ये आता आपण पाहूया येलो अलर्टमध्ये कोणकोणते जिल्हे आहेत आणि त्या जिल्ह्यांसाठी आत्ताच आपण पाहिलेला रिपोर्ट हा वर्तवण्यात आलेला आहे। त्यामध्ये इथे तुम्ही पाहू शकता गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, त्यानंतर चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, सातारा, त्यानंतर पुणे, अहिल्यानगर, रायगड, त्यानंतर रत्नागिरी, येथे खाली कोल्हापूर आहे आणि येथे सांगली आहे। तर तुम्ही पाहू शकता हे संपूर्ण जे येलो अलर्टमध्ये दर्शवण्यात आलेले जिल्हे आहेत या जिल्ह्यांसाठी आत्ताच आपण पाहिलेला प्रादेशिक हवामान केंद्राचा रिपोर्ट आहे की ज्यामध्ये विजांचा कडकडाट आहे, वेगवान वारे आहेत व तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचे अंदाज आहे। आणि इतरत्र जे काही ग्रीन अलर्टमधील जिल्हे आहेत तेथे फक्त विजांचा कडकडाट होण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे। मग त्यामध्ये जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, त्यानंतर नांदेड, नाशिक, पालघर व ठाणे या जिल्ह्यांचा समावेश आहे। तर एकंदरीतच संपूर्ण जो अपडेट आहे तो 18 मार्च 2026 साठी देण्यात आलेला प्रादेशिक हवामान केंद्राचा काही अशा प्रकारे आहे। तर ही होती यामधील सविस्तर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।